अजिंक्य भारतच्या सर्व दर्शकांना सप्रेम नमस्कार। आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य तसेच मुख्याध्यापिका व शाळेच्या संस्थापिका सन्माननीय पल्लवी कुलकर्णी मॅडम। पल्लवी मॅडम अकोल्यामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्यासोबतच कचरा व्यवस्थापन या अतिशय महत्त्वाच्या विषयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असतात। सर्वप्रथम मॅडम अजिंक्य भारतच्या वतीने मी आपलं स्वागत करते। धन्यवाद मॅडम, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा होता की शाळेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना कचरा व्यवस्थापन करणे किंवा कचरा व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांना धडे गिरवणे किंवा त्याबद्दल एक मोठी चळवळ अकोल्यामध्ये सुरू करणे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? जेव्हा गेले 27 वर्ष झाले मी शिक्षण क्षेत्रात काम करते, विविध अभ्यासक्रम असतील, विविध प्रशिक्षण वर्ग असेल, त्याच्यातून जेव्हाही शिक्षणाच्या संदर्भामध्ये चिंतन करण्याचा विचार आला किंवा एवढ्या वर्षाचा अनुभव बघता की जीवनाचं शिक्षण देणं म्हणजे शाळांमधून ही खूप गरज आहे। मग नेमकं जीवनाचं शिक्षण कसं, म्हणजे मग त्याचं चिंतनाच्या प्रक्रियेतून एक असं लक्षात आलं की सध्या संपूर्ण जगभरामध्ये जे तापमानवाढीचं किंवा संपूर्ण पर्यावरणामध्ये जे काही सध्याचं घातक सगळे परिणाम दिसायला लागले जगभरामध्ये, तर ते खूप गरज आहे की या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनीच काम करण्याची गरज आहे आणि ती काम करताना विद्यार्थ्यांना सोबत घेऊन काम करणे हा एक विषय डोक्यात घेऊन आपण आणि मुळातच अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा वेस्ट मॅनेजमेंट हा विषय आलेला आहे, कचरा व्यवस्थापन हा विषय आलेला आहे। मग त्या कचरा व्यवस्थापनाला प्रॅक्टिकल एज्युकेशन द्यायचं आम्ही ठरवलं। जेव्हा ते ठरवल्यावर एक आम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून एका प्रभागामध्ये काम केलं। काही वर्गाच्या विद्यार्थ्यांना घेऊन प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी प्रश्नावली काढल्या गेली, सर्वे केला गेला। त्या सर्वेमध्ये आपण ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं व्यवस्थापन किंवा इतरही कचऱ्याचं व्यवस्थापन नागरिकांकडून कशा पद्धतीचं केलं जातं त्या पद्धतीचा सगळा मासा एक त्यांचा अभ्यास करण्यात आला। लक्षात असं आलं की पाहिजे तसं काहीच काम म्हणजे समाधानकारक व्यवस्था नाही आहे। म्हणून मग पुढची एक स्टेप अशी घेतली, एकूण 1,500 घरी आपण ह्या सगळा काही सर्वे केला। मग पुढचं असं केलं की मुलांना अजून अभ्यास झाला पाहिजे की ह्या सगळ्या कचरा व्यवस्थापनाचा महानगरपालिकेशी कसा संबंध येतो आणि महानगरपालिकेची यंत्रणा ह्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचं काम करते। तर म्हणून मग तेथे एक छोटेखानी वर्कशॉप आयोजन करण्यात आलं आणि त्याच्यातून महानगरपालिकेतूनही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देण्यात आली। त्यांना एकूणच कचरा व्यवस्थापन हे कसं असलं पाहिजे, कसं असतं आणि सध्याची स्थिती काय आहे आणि त्याच्यावर उपाययोजना काय केल्या गेल्या पाहिजे हे असं सगळं त्यांच्या लक्षात आलं। हे सगळं केल्यावर विद्यार्थ्यांना आम्ही एक पूर्ण ती फाईल तर त्यांनी तयार केली। त्या फाईलमध्ये त्यांना आलेले घराघरांमधून सकारात्मक अनुभव, नकारात्मक अनुभव आणि त्यांच्या सूचना अशा पद्धतीच्या फाईल तयार केल्या गेल्या। आणि ह्या कार्यक्रमाला म्हणजे आमच्या अकोल्याच्या सन्माननीय शिक्षणाधिकारी अतिशय अभ्यासू आहेत आणि त्यांना समाजामध्ये असलेल्या विविध समस्यांची जाण आहे आणि त्या समस्यांचं ज्ञान विद्यार्थ्यांना होऊन त्याची उपाययोजना केल्या गेली पाहिजे असं त्यांना कायम वाटतं। त्यांनी ह्या कार्यक्रम म्हणजे महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांची होती, त्यातून त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत शाळेच्या माध्यमातून अशा पद्धतीचा उपक्रम राबवला गेला नाही की जो की आपल्या अकोल्यामध्ये राबवला जातो आहे। आणि आपल्या शाळेच्या एका शिक्षिकेने या एक शिक्षण विभागातून नवोपक्रम स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये कोणी भाग घ्यावा आणि हा सगळा तुम्ही अभ्यासपूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो तुम्ही तिथे त्याच्यामध्ये तुम्ही सादर करा।
मग तसं आम्ही एक संगीता सोनवणे म्हणून आहे त्यांना सांगितलं आणि अजून एक आम्हाला उत्साहात भर पडली की आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सर फाउंडेशन तर्फे त्याचं आयोजन झालेलं होतं. आमच्या शिक्षिकेने खूप त्याच्यावर काम केलं आणि तिने तो सादर केला तिचा तो पूर्ण हा उपक्रम. तर तो राष्ट्रीय स्तरावर त्याला आम्हाला पारितोषिक मिळालं. त्यामुळे थोडा एक आम्हाला उत्साह पण वाढला की अरे वा, ह्या कामाची दखल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता घेतल्या जात आहे. मग आता मग प्रॅक्टिकल एज्युकेशन सुरूच केलेलं होतं. परीक्षा संपायला आलेल्या, म्हणजे परीक्षेचा अभ्यासक्रम झालेला. मग मुलांना एक टॉपिक दिला एका शाळेला. एकूण 3 शाळा आहेत माझ्या, त्याच्यापैकी एका शाळेला प्लास्टिक वेस्ट दिलं, एकाला ड्राय आणि वेट वेस्ट दिलं आणि एकाला ई वेस्ट मॅनेजमेंट, असे 3ही शाळांना आपण वाटून दिले. मग प्लास्टिकवाल्यांनी ठरवलं की आपण घराघरामध्ये त्याची यादी करा की आपल्या घरी किती प्लास्टिक आहे, मग त्याचं किती यूज करतो, मग जे सिंगल यूज प्लास्टिक आहे ते किती आपल्या घरात येतं, मग त्याचा कशा पद्धतीचं विल्हेवाट लावल्या जाते याचा त्यांना आधी अभ्यास करायला लावला, ती यादी करायला लावली. आणि त्यानंतर सांगितलं की तुम्ही वेस्ट आपण जमा करू, प्लास्टिक वेस्ट. तो एक त्यांच्यावर संस्कार केला आपण. मग ते वेस्ट आमच्याकडे नेमकं उत्साहाच्या भरात खूप जमा झाले. मग आता काय करायचं, म्हणून या 3 जुलैला प्लास्टिक मुक्ती दिनाच्या दिवशी अकोल्यामधील MIDC परिसरामध्ये पुरुषोत्तमजी गुप्तांची एक फॅक्टरी आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही फ्युएल ऑइल तयार करण्याची फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना घेऊन गेलो मुलांना. आणि तिथे तो प्लास्टिक वेस्ट त्या विद्यार्थ्यांना काय करायचं, हे प्लास्टिक आता आपण शाळा तर पूर्ण ते करू शकत नाही. मग उरलेलं जे प्लास्टिक आहे ते आम्ही एका भंगारचं काम करणाऱ्या एका व्यक्तीला बोलवून ते सगळं त्यांना सुपूर्द केलं आणि त्यांना पुढचं सांगितलं. कारण हे शिक्षण आहे, हे एका दिवशी 2 दिवशी नुसता एखादा प्लास्टिक मुक्ती डे करून एखादी प्रतिज्ञा घेऊन संपवणारा विषय नाही. आता तुम्ही काय करायचं, तुमच्या घरी रोज नुसतं प्लास्टिक जमा होणारच आहे. तर मग या प्लास्टिकचं काय करायचं, तर एक मोठी बॉटल प्लास्टिकची घेऊन त्याच्यामध्ये सिंगल यूज जे प्लास्टिक आहे तर ते त्याच्यामध्ये जमा करायचं आणि ते जेव्हा जमा होईल, म्हणजे पूर्ण बॉटल भरेल तेव्हा शाळेमध्ये जमा करायचं, असं एका शाळेने आपण ठरवलं. आणि दुसऱ्याने ड्राय आणि वेट वेस्टचं त्याचं पण त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी अवेअरनेस प्रोग्राम. आपण मुळात काय करतोय की आपल्याला एखादा असा मोठा प्रकल्प नाही करायचा आहे, परंतु ते अवेअरनेस झालं पाहिजे विद्यार्थ्यांच्या मार्फत. सगळ्या काय म्हणता येईल पूर्ण त्यांच्या पालकांपर्यंत गेलं. मुलं डिस्कस करायला लागले, पालक सुद्धा डिस्कस करायला लागले. मी आजच विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधला असता बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की आमच्या आईला सुद्धा खूप पटलं आणि हळूहळू आम्ही आमच्या घरातलं प्लास्टिक कमी करायला लागलो आहोत. बस हेच आपल्याला ह्या अभियानातून अपेक्षित होतं. मग ह्याला अजून एक जोड दिली. एक तर खूप भरपूर विद्यार्थी आहेत आमच्याकडे विविध शाळांमधले. मग आम्ही म्हटलं की आता सध्या जरी प्लास्टिक बंदी आहे, मग प्लास्टिक बंदी असूनही सगळं प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक सगळीकडे सर्रास वापर सुरू आहे त्याचा. मग विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आमचा आत्ता सध्या शिक्षण विभागातर्फे शनिवारी हा आनंददायी शनिवार म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच्यामध्ये एका सत्राच्या दरम्यान चर्चा झाली असताना सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून असं ठरवलं की आपण सह्या गोळा कराव्या प्लास्टिक बंदीच्या संदर्भामध्ये. आजच्या या घडीला 5,500 सह्यांची मोहीम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे. आणि मागच्या आठवड्यामध्ये शिक्षण सप्ताह हा सर्वच महाराष्ट्रावर साजरा झाला. त्या शिक्षण सप्ताहामधला एक दिवस होता की हे जे इको क्लब स्थापन करणे आणि ई वेस्टच्या संदर्भामध्ये छोटे छोटे कार्यक्रम शाळांमध्ये घेतले गेले पाहिजे. मुळात आम्ही ते काम करतच होतो, म्हणून आम्ही ठरवलं की आमच्या सन्माननीय डॉक्टर सुचेता पाटेकर मॅडम, शिक्षणाधिकारी मॅडम, त्यांना आम्ही बोलवलं. त्या आनंदाने त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आल्या आणि त्या दिवशी आम्ही एक प्रतिज्ञा घेतली मुलांनी. आणि ई वेस्ट मुलांना आता एक सवय झाली आहे की उरलेला अभ्यास करायचा, उरलेल्या वेळामध्ये जी शाळेने एखादा उपक्रम सांगितला तो आई बाबांना खूप चांगला समजावून सांगायचा आणि त्या पद्धतीचं ते वेस्ट कलेक्शन करायचं. आणि त्याचं शिक्षकांना पण आम्ही अशा पद्धतीचं प्रशिक्षण देतो आणि ते विद्यार्थ्यांना सांगतात आणि विद्यार्थी सहजगत्या
आपल्या घरी जे जे ई वेस्ट होतं एक एकच आणायचं होतं, ते हम्म. सगळ्यांनी आणलं आणि ती प्रतिज्ञा घेतल्या गेली. हम्म. आणि त्याचा आम्हाला शिक्षणाधिकारी मॅडमने प्रचंड कौतुक केलं विद्यार्थ्यांचं, शाळेचं, संस्था चालकाचं. आणि येणाऱ्या काळाची ही गरज आहे आणि हे काम शाळांच्या माध्यमातून तर झालं पाहिजेच, वरून सर्वच शाळांनी शिक्षण सप्ताहाच्या दरम्यान किंवा इतर दिवशी अशा पद्धतीचं मुलांना हे सांगितलं गेलं पाहिजे, असं शिक्षणाधिकारी मॅडमने त्या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितलं. मग ह्या शाळेने तर केलंच, ह्या तीनही शाळांनी ई वेस्ट जमा केलं. आणि मनुताई कन्या शाळेमध्ये सुद्धा, अकोल्यामध्ये, तिथे सुद्धा ई वेस्ट कलेक्शन आणि अवेअरनेस प्रोग्राम करण्यात आला. तिथे सुद्धा गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख सर आले. त्यांनी सुद्धा ह्याची एकदम गंभीरपणे दखल घेतली आणि या अभियानाचं कौतुक सुद्धा केलं आणि ही काळाची गरज आहे हे सुद्धा त्यांनी मान्य केलं. मॅडम, तुमच्या या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि सोबतच शिक्षण विभाग म्हणजे सोबत मिळून हे कार्य करत आहेतच, पण हे कार्य करत असताना तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या असं तुम्हाला वाटतं? अडचणी तर मला वाटतं की मी शिक्षणाकडे चळवळ म्हणून बघते. समाजामध्ये ज्या निर्माण होणाऱ्या ज्या सध्याच्या समस्या आहेत, त्या समस्यांच्या मुळाकडे जायला पाहिजे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आणि त्यावर बेस्ट सोल्युशन काढून शाळेच्या अभ्यासक्रमासोबतच ह्या उपक्रमांना कसं घेता येईल, म्हणजे ते बघून काम आम्ही करत असताना अडचणी तर भरपूर आल्या. आम्हाला शिक्षकांकडूनच थोडंसं की बाबा आता आमचा अभ्यासक्रम कसा होईल, किंवा एखाद्या वेळेस पालकांकडून पण आलं की तुम्ही हे उपक्रम करतायत, त्यांचा अभ्यासक्रम होईल की नाही. मग आम्ही तात्काळ दखल घेतो पालकांच्या किंवा शिक्षकांच्या मनात आलेल्या ह्या विकल्पांबद्दल आणि त्यांना समजावून सांगतो की कुठलाच शाळेच्या अभ्यासक्रमाला त्यांचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतो आणि ती आमची जबाबदारी सुद्धा आहे. आणि ह्या विकल्पाला संकल्पाकडे परिवर्तित सुद्धा आम्ही केलेलं आहे. बरेच पालक आमच्या या अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत. मॅडम, हे कार्य करत असताना कचरा व्यवस्थापन या संबंधीच्या भविष्यातील तुमच्या योजना काय आहेत? आता हे कार्य करत असताना सर्वप्रथम आम्ही समजूनच घेतलं कचरा व्यवस्थापन काही सोपी नाही आहे हे प्रकार, कारण एवढी भीषण समस्या आहे आणि खूप मोठा विषय आहे हा. पहिले आम्ही पुण्याचे ऋषिकेश पुसेगावकर म्हणून आहेत, वेस्ट मॅनेजमेंटमध्ये खूप मोठं काम आहे पुण्याला त्यांचं, तर त्यांचं आम्ही गाईडलाईन घेतली. त्यांचं सगळं वेस्टच्या संदर्भातला विषय समजून घेतला. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे काम कसं करायला पाहिजे. प्लास्टिक वेस्ट करता आहात, पण तुम्ही ई वेस्ट ह्या विषयावर अधिक इनिशिएटिव्ह घेऊन तुम्ही काम करा आणि अवेअरनेस प्रोग्राम हा आपण केला गेला पाहिजे. आणि नंतर कलेक्शन तर त्याच्या पाठोपाठ आलंच आहे. तर मग अवेअरनेस प्रोग्रामच्या संदर्भामध्ये आम्ही आता सध्या सातत्याने आमचं विचार विमर्श सुरू आहे. मोठमोठ्या लोकांसोबत आमची चर्चा सुरू आहे. जेव्हा ह्या विषयाच्या संदर्भात काम केलं असताना मीडियाने सुद्धा याची खूप मोठ्या प्रमाणात दखल घेतली आणि जेव्हा मीडियामध्ये हा सगळा विषय आला तर मुंबईवरून सुद्धा आम्हाला फोन आले की तुम्ही नेमकं काय करत आहात, तुम्ही कसं काम करू इच्छिता, या कामाच्या संदर्भात हे जे काम तुम्ही करणार आहे ई वेस्ट अवेअरनेसवरच जास्त लोकांना फार सगळ्यांनी दखल घेतली. तर ह्या विषयाच्या संदर्भात